श्री राधे राधे स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत 9th स्टँडर्डचा चॅप्टर फर्स्ट. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला होता. त्याच्यामध्ये फक्त पहिला क्वेश्चन आपला झालेला होता. तर आता आपण दुसरा क्वेश्चन पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 चा पहिला क्वेश्चन आहे, तो आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. हा क्वेश्चन नंबर 2 पासून हा व्हिडिओमध्ये येणार आहे. If the coordinate of A is x and that of B is y, find the distance of A and B. आधी तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन मध्ये विचारलेलं काय आहे आपल्याला आणि फाइंड काय करायचं. लक्ष द्या. कोऑर्डिनेट ऑफ A is x. आपल्याला A च्या कोऑर्डिनेटला काय समजून घ्यायचं आहे? x. if चा अर्थ असतो जर आपण A च्या कोऑर्डिनेटला x अज्यूम केलं आणि B च्या कोऑर्डिनेटला y अज्यूम केलं तर डिस्टन्स ऑफ AB किती येणार? तर आता बघा x इज इक्वल टू आपल्याला पहिल्या क्वेश्चन मध्ये तो सब क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये बघा x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 7. आता व्यवस्थित लक्ष द्या. द कोऑर्डिनेट्स ऑफ A अँड B आर. आपल्याला काय सांगितलंय? A आणि B चा डिस्टन्स फाइंड करायचंय. त्यामध्ये x आणि y आपल्याला अज्यूम करायला लावलेला आहे. मग इथे x अँड y रिस्पेक्टिव्हली. आता रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण समजावून सांगितलेला आहे. तरी पण अजून एक वेळा तुम्हाला रिमाइंड करून देते. रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ असतो ऑर्डरली आणि सिक्वेन्सली जो शब्द असतात त्याला रिस्पेक्टिव्हली असं म्हणतात. जसं की एक्झाम्पल बघा, इथे काय दिलंय? द कोऑर्डिनेट ऑफ x एक नंबरला आहे. तर ह्या दोघांमध्ये x आणि y मध्ये एक नंबरला कोण आहे? x. तर a चा कोऑर्डिनेट काय असणार आहे? x. कधीच कन्फ्यूज व्हायचं नाही. मुलं एखाद्या वेळेस असं पण करतात, a चा कोऑर्डिनेट y, b चा कोऑर्डिनेट x. मग रिस्पेक्टिव्हली ते कशासाठी दिलेलं आहे आपल्याला? बरोबर आहे की नाही? म्हणून रिस्पेक्टिव्हली जिथे असेल तिथे याचा अर्थ असा असतो, a जर एक नंबरला असेल तर त्याच्या पुढचा जो अल्फाबेट असतो तो त्याचा कोऑर्डिनेट असतो. b च्या नंतर b 2 नंबरला आहे तर पुढे बघायचं 2 नंबरला कुठला आहे? इथे y. जर समजा x y z इथे c असला असता तर पुढे z असला असता तर त्याला त्या प्रकारे आपण व्यवस्थित लिहून घ्यायचं. याचा अर्थ असतो रिस्पेक्टिव्हली. हे गिवन आहे. गिवनचा अर्थ आहे ज्या गोष्टी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेल्या असतात त्याला आपण गिवन म्हणतो. आता पुढे x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 7. आता जसं आपण पहिला क्वेश्चन ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पहिला क्वेश्चन पाहून घ्या, त्याच्यानंतरच सेकंड क्वेश्चन बघायला या. कारण कसं होऊन जातं, जर तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन नंबर 2 पाहिला तर तुम्हाला इतका क्लॅरिटी येणार नाही जितकं तुम्ही पहिला जर पाहिला तर याच्यामध्ये व्यवस्थित क्लॅरिटी येऊन असेल. बघा आता x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 7. आता या दोघांमध्ये ग्रेटर नंबर कुठला आहे? 1 की 7? तर बघा इथे 7 आहे म्हणून हे जे माउथ आहे ओपन 7 कडे, हा 1 इथे. 7 इज ग्रेटर दॅन 1. आता डिस्टन्स a, b इज इक्वल टू जसं आपण पहिल्या क्वेश्चन मध्ये केलं तसंच करायचं. लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता लार्जर कोऑर्डिनेट काय आपला या दोघांपैकी? 7. इथे काय लिहिलं आपण? 7. स्मॉलर कोऑर्डिनेट काय आपला? 1. इथे काय लिहिलं? 1. 7 minus 1 किती आला? 6. म्हणजे डिस्टन्स बिटवीन a अँड b इज इक्वल टू 6 युनिट्स. आपलं पहिल्याचं डिस्टन्स किती आलंय? 6 युनिट. तुम्हाला कळलं असेल हा क्वेश्चन एकदम सिंपल आहे. जसा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे ॲज इट इज तसाच आहे. फक्त चेंज काय करायचं आपल्याला? a चा जो कोऑर्डिनेट आहे तो x मानायचा आहे आणि b चा कोऑर्डिनेट y मानायचा आहे. आणि x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन नंबर 2 च्या सब क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. फक्त x आणि y ची व्हॅल्यू चेंज करत जायची आणि ॲज इट इज सॉल्व्ह करायचं. आणि याच्यामध्ये फक्त कोऑर्डिनेट्स ऑफ a अँड b एवढे एक लाईन वाढलेली आहे. बाकी ॲज इट इज आहे. हे तुम्ही एवढं राईट डाऊन करून घ्या. क्वेश्चन नंबर 2 त्याचा क्वेश्चन x ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला? क्वेश्चन नंबर 2 मध्ये x ची व्हॅल्यू आहे 6 आणि y ची व्हॅल्यू काय दिली? -2. आता बघा हे तर प्रत्येक क्वेश्चन मध्ये गिवन असल्यामुळे ॲज इट इज राहणार आहे. यामध्ये कुठलाही चेंज करायचा नाहीये. फक्त चेंज कुठे होणार आहे? x ची व्हॅल्यू चेंज करायची आहे, y ची व्हॅल्यू चेंज करायची आहे. आणि या व्हॅल्यू बदलल्यामुळे खाली फक्त नंबर्स आहेत ते बदलणार आहेत. जसे की आता पाहूया तुम्ही x ची व्हॅल्यू इथे आपली चेंज होणार आहे आणि इथे चेंज होणार आहे. बस a आणि b तर सगळीकडे आहेच. आता बघा तुम्ही व्यवस्थित x ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 6 म्हणून इथे x ची व्हॅल्यू 6, y ची व्हॅल्यू -2. आता बघा यामध्ये 6 -2 हे दोन नंबर, याच्यामध्ये ग्रेटर नंबर कुठला आहे तो फाइंड करायचा आधी. सांगा बरं मला, 6 मोठा की -2? ऑब्वियसली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह नंबर हा निगेटिव्ह नंबर पेक्षा मोठा असतो म्हणून 6 हा मोठा आहे -2 पेक्षा.
आता लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट काय आपला 6, इथे लिहिला 6 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट काय -2. मग आता कन्फ्युजन व्हायला नको म्हणून ब्रॅकेट मध्ये ठेवून घ्यायचं -2. आता मायनस मायनस काय होतं, मायनस मायनस तुम्ही 6 7 पासून शिकत आलेले, मायनस मायनस प्लस, म्हणून 6 + 2 किती झालं 8, म्हणजे 8 युनिट. डिस्टन्स AB किती आला 8 युनिट झालं आपलं. हे पण तुम्ही राईट डाऊन करू द्या. क्वेश्चन नंबर 2 होता आपला हा. आता क्वेश्चन नंबर 3 पाहू आपण. तुम्ही A to Z व्यवस्थित स्टेप बाय स्टेप असंच एक्झाम मध्ये लिहून यायचं आहे. यामध्ये थोडाही चेंजमेंट करायचा नाही. मी तुम्हाला जे पण काही लिहून देणार आहे ते पूर्णतः एक्झाम मध्ये जसं लिहायचं त्याच फॉर्मॅट मध्ये लिहून देत आहे, म्हणून याच्यात कोणीही कुठलाही प्रकारचा बदल करायची आवश्यकता नाही. मी जसं लिहिते तसं व्यवस्थित नोटबुक मध्ये राईट डाऊन करून घेईन चला लगेचच, म्हणजे तुम्हाला नंतर अडचण येणार नाही. आता 3rd नंबरचा क्वेश्चन. 3rd नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिली व्हॅल्यू आपल्याला, तुम्हाला येत असेल तुम्ही मी सॉल्व्ह करायच्या आधी पण सॉल्व्ह करून कमेंट मध्ये सांगू शकता. बघा आता -3 7, x ची व्हॅल्यू आहे -3, y ची व्हॅल्यू आहे 7. आता x इथे लिहिणार आपण -3, y ची व्हॅल्यू 7. आता -3 मोठा आहे की 7 मोठा आहे, ऑब्वियसली गोष्ट पॉझिटिव्ह नंबर आपला नेहमी मोठा असतो म्हणून 7 ग्रेटर दॅन -3. आता लार्जर कोऑर्डिनेट आपल्याला ओळखायचा आहे. लार्जर कोऑर्डिनेट काय आहे 7, तर इथे लिहिला 7 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. स्मॉलर कोऑर्डिनेट काय आपल्याकडे -3, इथे आला -3. आता 7 मायनस मायनस काय होत जातं +3. 7 + 3 किती झाला 10 युनिट. म्हणून आपला डिस्टन्स बिटवीन A and B आर 10 युनिट्स. एकदम सिंपल होतं हे पण 3rd क्वेश्चन. आता याच्या नंतरचे क्वेश्चन तुम्ही मी नाही सांगितलं तरी पण सॉल्व्ह करू शकता, पण तरी सुद्धा मी तुम्हाला काही मुलांना कन्फ्युजन नको व्हायला म्हणून A to Z क्वेश्चन आन्सर्स ते सॉल्व्ह करून देणार आहे. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. मग आपण 4th नंबरचा क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 4. तुम्हाला जमत असेल तर फटाफट सॉल्व्ह करायला सुरुवात करून द्या. तुम्ही आन्सर मला कमेंट मध्ये सांगून द्या. सगळ्यात इझी समजा हे कमेंट कठीण नाहीये. क्वेश्चन नंबर 4 काय आहे -4 - 5. -4 - 5. आता बघा x ची व्हॅल्यू किती आहे -4, y ची व्हॅल्यू काय आहे -5. आता यामध्ये तुम्ही सांगा -4 मोठा की -5 मोठा. मी तुम्हाला जो फर्स्ट व्हिडिओ होता याचा म्हणजे क्वेश्चन नंबर 1 चा त्यामध्ये ऑलरेडी मी तुम्हाला याबद्दल सांगितलेलं होतं. बऱ्याच व्यवस्थित पद्धतीने मी एक्सप्लेन केलेलं आहे, तरी पण अजून काय सांगू देते. मायनस मध्ये जो नंबर छोटा असतो तो नेहमी मोठा असतो. म्हणजे मायनस मध्ये जो नंबर मोठा दिसेल तुम्हाला तो मोठा नसतो, तो नेहमी छोटा असतो. म्हणून लक्ष द्या, हा -4 मोठा आहे -5 पेक्षा. म्हणून मायनसचा जो पण नंबर छोटा असेल तो लक्षात ठेवायचा नेहमी मोठा असतो. आता लार्जर कोऑर्डिनेट काय आपल्याकडे -4, इथे लिहिला -4 मायनस का ऑलरेडी आपल्याला डिस्टन्स फाइंड करायसाठी मायनसच करतो. यादीच्या पण मेजर सांगितलंय डिस्टन्स लक्षात ठेवा. आता तुम्ही पण जेव्हा पण आपल्याला इथे विचारले डिस्टन्स, डी मीन्स डिस्टन्स A and B, फाइंड द डिस्टन्स A and B. म्हणजे डिस्टन्स फाइंड करताना प्लस मल्टिप्लाय डिव्हिजन असा कुठलाच प्रकार यूज करायचा नसतो. तुम्हाला आता पुढे किंवा पण 10th मध्ये कामात येईल ही गोष्ट. डिस्टन्स फाइंड करत असताना फक्त आणि फक्त मायनसच करतात. म्हणून लक्षात ठेवायचं लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. म्हणून लार्जर कोऑर्डिनेट -4 आला आणि मायनसची साइन इथे ॲज इट इज कारण आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं आहे आणि स्मॉलर कोऑर्डिनेट आहे -5. इथं तुम्हाला व्यवस्थित समजलं असेलच. आता बघा -4 इथे खाली जसा तसा राहायचा, मायनस मायनस काय होणार प्लस, इथे आला +5. आता प्लस मायनस प्लस काय होतं मायनस होतं. म्हणून 4 मधून 5 मधून 4 गेल्यावर किती होतं 1, इथे लिहिला 1. आणि आता लक्ष द्या, काही मुलं यामध्ये भरपूर ठिकाणी कन्फ्यूज काय होता त्यांना हा डाऊट असतो
आता इथे 1 तर लिहून घेतलं आपण, मग ह्या 1ला नेमकं मायनसची साईन येईल की प्लसची साईन येईल? तर लक्षात ठेवायचं, नेहमी मोठ्या नंबरची जी साईन असते तीच खाली द्यायची असते. छोट्या नंबरची साईन आपण कुठेच यूज करत नाही. म्हणून इथे प्लस आहे, +5 म्हणून या 1ला काय दिले? प्लसची साईन. आपण प्लसची साईन डिनोट करून दाखवत नाही. आणि लक्षात ठेवा, डिस्टन्स हे कधीच मायनस मध्ये नसतंच, प्लस मध्ये डिस्टन्स. जर तुम्हाला विचारलं की तुमच्या घरापर्यंतचं अंतर किती आहे, तर तुम्ही काय सांगणार? 2 किलोमीटर. आणि त्याच्या मागे जर दुसरं कोणी राहत असेल XYZ, मी तुम्हाला त्याच घरापर्यंतचं अंतर विचारलं, तुम्ही काय सांगणार? -2 सांगणार का? नाही, ते पण 2 किलोमीटरच सांगणार. म्हणून याचा अर्थ असा असतो की डिस्टन्स कधीच मायनस मध्ये राहत नाही, प्लस मध्येच असतं. हे फक्त तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी ते सांगितलं की मोठ्या नंबरचं साईन देऊन द्यायचं. मोठा नंबर इथे लिहिताना प्लसच येणार आहे, एवढं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता क्वेश्चन नंबर 5 आहे. क्वेश्चन नंबर 5 हे पूर्ण सिरीज करून टाकते मी. क्वेश्चन नंबर 5 काय आहे आपल्याला? x ची व्हॅल्यू आहे -3 आणि y ची व्हॅल्यू काय आहे? -6. आता इथे लक्ष द्या, x इथे लिहून घेऊ आपण आधी. x -3, y -6. आता x चा कोऑर्डिनेट मोठा आहे की y चा, तो आपण फाइंड करून घेऊ आधी. -3 नंतर आहे -6. आता यामध्ये सांगा बरं तुम्ही कुठला कोऑर्डिनेट मोठा आहे आणि कुठला छोटा आहे? ऑब्वियसली गोष्ट मी तुम्हाला आता सांगितलं, मायनसचा नंबर हा छोटा नेहमी मोठा असतो, तर मग -3 इज ग्रेटर दॅन -6. आता लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट काय आपल्याकडे? -3. मायनस डिस्टन्स फाइंड करायचे म्हणून इथे मायनस. नंतर स्मॉलर कोऑर्डिनेट काय आपल्याकडे? -6. इथे लिहिला -6. आता लक्षात घ्या, -3 मायनस मायनस काय होतं? प्लस, म्हणून इथे काय लिहायचं आपण? +6. मायनस प्लस काय होतं? मायनस, म्हणून 6 - 3 किती येणार? 3. इथे किती असणार? 3 युनिट्स. मोठ्या नंबरला प्लस साइन म्हणून 3 ला प्लसचं साइन. झालं 5 नंबरचं क्वेश्चन. पण राईट डाऊन करून घ्या पटापट. आता लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6. यानंतर आपला क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 6, त्याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 4 आणि y ची -8. 4 आणि y ची आहे -8. ते आपण लिहून घेऊ आता. एक वेळ चेक करून घेते. हे आपण इरेज करून टाकू इथून. आता लक्ष द्यायचं, x ची व्हॅल्यू 4, y ची व्हॅल्यू -8. आधी इथे आपण लिहून घेऊ 4 -8. आता यामध्ये तुम्ही सांगा 4 मोठा आहे की -8? तर लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह नंबर हा छोटा असला किंवा मोठा असला, पॉझिटिव्ह नंबर हा नेहमी मोठाच असतो निगेटिव्ह नंबर पेक्षा. म्हणून 4 मोठा आहे -8 पेक्षा, मीन्स 4 इज ग्रेटर दॅन -8. आता बघा, लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग लार्जर कोऑर्डिनेट काय आहे आपला? 4 मायनस डिस्टन्स फाइंड करायचा आहे म्हणून मायनस, आणि स्मॉलर कोऑर्डिनेट काय आहे आपला? -8. मग आता मायनस मायनस काय होऊन जाणार? प्लस, म्हणून 4 + 8 किती आलं आन्सर? 12 युनिट्स. आता आपला सेकंड नंबरचा क्वेश्चन पूर्ण कंप्लीट झालाय. यामध्ये 6 सब क्वेश्चन्स होते, ते आपण ऑल टुगेदर सॉल्व्ह केले आहेत. आता क्वेश्चन नंबर 3 ला स्टार्ट करू आपण. तोपर्यंत ज्याचं राहिलं असेल त्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 3. हा क्वेश्चन नंबर थोडा डिफिकल्ट तर नाहीये, बट तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो, आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे खाली. फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? क्वेश्चन तुम्ही टेक्स्टबुक ओपन करून बघा. आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे असं बघा. फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू पॉइंट. म्हणजे आपल्याला 2 पॉइंट आहेत, जसे की XYZ मी तुम्हाला सांगते. एक अशी एक लाईन आहे, लक्ष द्या तुम्ही. या लाईनवर जर आपण
आपण सपोज इथे ए घेतला इथे बी घेतला, तर त्यांनी काय सांगितलंय मध्ये कुठला पॉइंट येईल हे तुम्ही फाइंड करा, असा त्याला क्वेश्चन विचारलाय. आणि दुसरं काय सांगितलंय, इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेटमेंट सो, म्हणजे जर कोलिनियर पॉइंट असतील तसं सांगा, कोलिनियर पॉइंट नसतील तर तसं सांगा. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. आधी हे समजून घ्या कोलिनियर पॉइंट कशाला म्हणतात आणि नॉन कोलिनियर पॉइंट कशाला म्हणतात. आता XYZ हा एक ट्रायंगल आहे. एक मिनिट थांबा. एक लाइन आहे, नंबर लाइन नाही आपली, साधी लाइन आहे. आता याच्यावर मी लिहिला पॉइंट सपोज P Q R, आपण हे पॉइंट घेऊन घेतले. आता लक्ष द्या तुम्ही, हे सगळे पॉइंट हे एका लाईनीत आहेत बरोबर, म्हणजे एका रेषेवर जे पॉइंट असतात त्यांना कोलिनियर पॉइंट असं म्हणतात. आणि XYZ जर तुम्हाला मी सांगितलं एक पॉइंट इथे असेल P, दुसरा इथे असेल Q, तिसरा इथे असेल R. आता हे एका रेषेत आहेत का? नाही. तर आपण यांना काय बोलणार? नॉट कोलिनियर पॉइंट. म्हणजे जे पॉइंट हे एका रेषेवर असतात, एका लाईनीवर असतात, स्ट्रेट असतात, त्यांना तुम्ही बोलायचं कोलिनियर. कोलिनियर म्हणजे याचा अर्थ काय असतो की ते एका सरळ रेषेत आहे. लिनियरचा अर्थ असतो का? लिनियरचा अर्थ काय असतो सांगा बरं? एका सरळ रेषेत. म्हणून कोलिनियर पॉइंट म्हणजे काय की जे पॉइंट एका सरळ रेषेत असतात त्यांना आपण कोलिनियर पॉइंट असं म्हणतो. आणि नॉट कोलिनियर पॉइंट म्हणजे काय? जे पॉइंट एका रेषेवर नाहीयेत. जसं की एक्झाम्पल मी दिलेले, वर P आहे, बाजूला Q, त्याच्या बाजूला R. हे एका रेषेत दिसतात का तुम्हाला तिथे पॉइंट? नाही. मग तुम्ही यांना काय बोलणार? नॉट कोलिनियर पॉइंट. आणि वरच्याला काय बोलणार? कोलिनियर पॉइंट. आता बघा क्वेश्चन आपण स्टार्ट करू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. अजून क्वेश्चन मध्ये आपल्याला कोलिनियर आहे की नाही ते पण फाइंड करायला सांगितलं आहे. आणि एक गोष्ट काय विचारली त्यांनी, जर समजा आधी कुठला पॉइंट दिला आणि शेवट कुठला पॉइंट दिली हे तर आपल्याला फाइंड करायचं आहे आणि मध्ये कुठला आहे तो पण आपल्याला फाइंड करायचा. जसं की आता बघा, इफ द पॉइंट आर नॉट कोलिनियर स्टेट सो. आता फर्स्ट सब क्वेश्चन मधला पहिला क्वेश्चन आहे हा, डिस्टन्स PR 7, डिस्टन्स P, Q 10, डिस्टन्स Q, R 3. आता याच्यामध्ये आपल्याला कसं समजेल बरं? P आधी आहे, Q नंतर आहे की R त्याच्यानंतर आहे? बरोबर आहे की नाही? आपल्याला काय समजायला लागलं? त्यांनी सांगितलं याच्यामध्ये एक लाईन तर आपल्याला दिली नाही. लाईन जर दिली असती तर सोपं झालं असतं. याच्यात आपल्याला कुठल्याच प्रकारचं मेन्शन केलेलं नाही की आता मेन्शन म्हणजे काय म्हणते मी, ही लाईन आहे, या लाईनवर आपल्याला असं सांगितलेलं आहे की मधला पॉइंट कोणता येणार, पहिला पॉइंट कुठला येईल, लास्ट वाला पॉइंट कुठला येईल. तर आपल्याला ही गोष्ट काहीच माहित नाही, ती आपल्याला फाइंड करायची आहे. त्यांनी फक्त हे P R P Q Q R असे पॉइंट दिलेले आहेत. मग आता बघा स्टार्ट कसं करायचं. आता या तिघांमध्ये सगळ्यात ग्रेटर नंबर कुठला आहे तुम्ही सांगा बरं? 7 मोठा आहे की 10 मोठा आहे की 3 मोठा आहे? तर 10 मोठा आहे. तुम्ही लक्षात ठेवा नेहमी ग्रेटर नंबरच आधी लिहायचा असतो. म्हणून सांगते याच्यामध्ये 10 आहे म्हणून मी लिहून घेतलं डिस्टन्स P, Q इज इक्वल टू 10. ही आपली फर्स्ट कंडिशन झाली म्हणून याला मी नाव दिलं फर्स्ट. आता यानंतर काय करायचं? रिमेनिंग जे दोन असतात, ग्रेटर नंबर तर आपण खाली घेऊन घेतला, मग रिमेनिंग जे दोन असतात त्यांची ऍडिशन करायची. म्हणजे डिस्टन्स P, R इज इक्वल प्लस डिस्टन्स Q, R यांची काय सांगितलं तुम्हाला ऍडिशन करायची. मग PR किती दिलं आपल्याला 7, Q किती दिला 3. 7 प्लस 3 किती होणार 10. मग इथे किती दिला 10. आता ही झाली आपली फर्स्ट कंडिशन आणि ही झाली आपली सेकंड कंडिशन. तर इथे लक्षात ठेवा मी तुम्हाला काय सांगते, परत अजून एक वेळा सांगते. समजा जर ग्रेटर नंबरची व्हॅल्यू ही दोघं रिमेनिंग व्हॅल्यूच्या इक्वल असेल तर तो काय असेल आपला कोलिनियर पॉइंट असेल. म्हणजे लक्षात ठेवा इथे PQ ची व्हॅल्यू किती होती आपल्याला? P इथे डिस्टन्स PQ याची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे 10 आणि नंतर डिस्टन्स PR आणि डिस्टन्स QR ची व्हॅल्यू पण काय आली आपल्याकडे 10. म्हणजे हे जर दोघं 10 इक्वल आले म्हणजे ग्रेटर नंबरच्याच इक्वलला जर या दोघांची रिमेनिंग सम आली तर त्याचा अर्थ असतो की हे पॉइंट कोलिनियर आहेत. हे पॉइंट कुठले होऊन जाणार मग? कोलिनियर.
आणि जर ही सम इक्वल आली नाही, जर समजा XYZ हा ग्रेटर नंबर 10 आहे आणि आपली सम जर 5 आली असती, 6 आली असती, 7 आली असती, तर तो नॉट कोलिनियर पॉइंट राहिला असता. लक्ष ठेवा, चार मी हे सांगते तुम्हाला, ग्रेटर नंबरच्या जर इक्वल हे दोघं रिमेनिंगची सम आली तर तो कोलिनियर असतो. जर ग्रेटर नंबरच्या इक्वल सम आली नाही तर तो नॉट कोलिनियर असतो. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेलच. आता मग आपल्याला फाइंड काय करायचं, आपण ते फाइंड करून दिलं की कोलिनियर आहे की नाही. आता दुसरं काय फाइंड करायचं आपल्याला, आधी कुठला पॉइंट येईल, नंतर कुठला पॉइंट येईल, मध्ये कुठला पॉइंट येईल. आता आपल्याला कसं करायला बरं, पहिले P घ्यायचा, नंतर Q घ्यायचा की R घ्यायचा. तर लक्षात ठेवा हे कसं करायचंय. फ्रॉम 1 and 2 वरून आपण काय फाइंड करतो, डिस्टन्स P, Q इज इक्वल टू, हे इक्वल आहे, कोणाचे इक्वल आहे, डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ ह्या दोघांच्या इक्वल आहे. कुठला इक्वल आहे, डिस्टन्स PQ. मग आता लिहिताना कसं लिहायचं, द पॉइंट्स PQ अँड R आर कोलिनियर पॉइंट्स. आपण ते फाइंड केलं, हे कोलिनियर आहेत असं. आता एक गोष्ट सांगते, व्यवस्थित लक्ष द्या, हे मी इरेज करून घेते, ही लाईन राहू आपण. आता बघा, नेहमी लक्ष ठेवायचं, ग्रेटर नंबर बघायचा. ग्रेटर नंबर कुठला आपला 10. 10 चा जो कोऑर्डिनेट कुठले होते, ते पॉइंट हा इथे मी असं करून देते, P आणि Q. मग इथे लक्ष द्या, आपल्याला विचारलं ना त्यांनी मधला पॉइंट कुठला आहे. बघा तुम्ही व्यवस्थित वाचा, फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू पॉइंट. म्हणजे अदर टू पॉइंट म्हणजे हा स्टार्टिंग पॉइंट आणि हा एंडिंग पॉइंट, या दोघांच्या मधला पॉइंट कुठला आपल्याला हे विचारले त्यांनी. मग मी तुम्हाला सांगते, हा ग्रेटर नंबर बघायचा 10. 10 चा कुठले कोऑर्डिनेट म्हणजे P, Q. मग तुम्ही लक्षात ठेवा, इथे लिहायचं तुम्ही P आणि हा जो Q आहे तो एंड पॉइंटला लिहायचा इथे Q. बरोबर, इतकं कळलं तुम्हाला. ग्रेटर नंबर चेक करायचा, पूर्ण याच्यामध्ये ग्रेटर नंबर चेक करा, 10 आहे, 10 चे अल्फाबेट बघा P अँड Q. मग P आहे तो इनिशियल पॉइंट आहे, म्हणजे इनिशियलचा अर्थ तो स्टार्टिंग पॉइंट, आणि Q आहे तो एंडिंग पॉइंट, हा लास्टला लिहून दिला. आणि याच्यामध्ये काय उरतं मग रिमेनिंग, PR, PQ आणि QR. मग आपल्याला P आणि Q तर होऊन गेला, मग रिमेनिंग काय राहील, फक्त R. म्हणजे हे काय झालं आपलं, आपण सांगून दिलं की दोघं पॉइंटच्या मध्ये कुठला पॉइंट येतोय, R पॉइंट येतोय. असं प्रत्येक सम असं सॉल्व करायचं आहे. म्हणून पॉइंट R इज बिटवीन पॉइंट, म्हणजे R हा दोघांच्या मध्ये आहे, बिटवीन P अँड Q. हे एक्झाम्पल कसं आहे, P स्टार्टिंगला, नंतर R आहे आणि नंतर Q आहे. आपण व्यवस्थित समजून दिलं. म्हणून लक्षात ठेवायचं, जो मोठा नंबर असतो तो व्यवस्थित चेक करायचा, त्याचे जे कोऑर्डिनेट ते पाहिजे P आणि Q. P इथे इनिशियल पॉइंटला लिहायचा, Q एंडिंग पॉइंटला लिहायचा, आणि जो उरलेला असतो आपला अल्फाबेट तो मध्ये लिहायचा. सिंपल आहे, हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मग नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय आता आपला, डिस्टन्स R, S इक्वल टू 8, डिस्टन्स S, T इज इक्वल टू 6, डिस्टन्स R, T इज इक्वल टू 4. आता हा फर्स्ट क्वेश्चन इरेज नंतर केला मी, आता करून घेऊ आपण. आता बघा बरं, इथे आधी काय सांगितलं तुम्ही तुम्हाला, यापैकी कुठला नंबर मोठा आहे तो बघायचा. ग्रेटर नंबर कुठला आहे याच्यापैकी, 6, 4 की 8. तर ती पेअर जी आहे ती पूर्ण इथे व्यवस्थित लिहून घ्यायची, डिस्टन्स R, S इज इक्वल टू 8. हे झालं, हे कितवे इक्वेशन आहे आपलं, पहिलं म्हणजे कंडिशन आहे, फर्स्ट लिहून घ्यायचं. नंतर रिमेनिंग जे आहेत डिस्टन्स ST त्यांना ऍड करायचं, डिस्टन्स RT या दोघांना ऍड करायचं. मग आता इथे लिहायचं आपण डिस्टन्स S, T प्लस डिस्टन्स R, T. आता बघा बरं, डिस्टन्स ST किती आपल्याकडे 6 प्लस डिस्टन्स RT किती आपल्याकडे 4. 6 प्लस 4 किती होता 10. मग किती काय लिहिलं आपण 10. आता ही कुठली कंडिशन झाली आपली, सेकंड कंडिशन. मग आता तुम्ही हे फाइंड करा, आधी आपला कोलिनियर पॉइंट आहे की नाही. मी तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन मध्ये बोलली होती, जर ग्रेटर नंबरच्या इक्वल जर या दोघांची सम असेल तरच तो कोऑर्डिनेट पॉइंट होणार. जर 8 च्या इक्वल जर या दोघांची रिमेनिंगची सम नसेल
तर तो कोलिनियर पॉइंट राहणार नाही. तर मग हा कुठला पॉइंट आहे? कोलिनियर पॉइंट आहे का? तर नाही, हा काय नॉट कोलिनियर पॉइंट. मग आपण फर्स्ट आणि सेकंड याच्यावर काय प्रूव्ह करू शकलो? डिस्टन्स आपण इरेज करून टाकू. इथे PQ आहे म्हणजे आपल्या इथे काय येणार आहे? RS. डिस्टन्स RS हे दोघं आपण इथे लिहून देऊ. डिस्टन्स आहे ते ऑलरेडी ST लिहायचं आहे आपल्याला. डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT हे काय आहे? जर कोलिनियर असले असते तर आपण काय केलं असतं? इक्वल. पण हे कोलिनियर आहे का? नाही. तर काय करायचं? इज नॉट कोलिनियर. बरोबर. आता बघा द पॉइंट RS अँड T इथे काय लिहायचं? पॉइंट RS अँड T. R नंतर काय लिहायचं? नॉट कोलिनियर पॉइंट. नॉट कोलिनियर पॉइंट. आणि जर कोलिनियर पॉइंट नाही आहे तर आपल्याला नंतर ते फाइंड करायची गरज नाही. म्हणजे इथे लिहिण्याची आवश्यकता नाही अजिबात. म्हणजे आपण केस करू. किती सिंपल होतं हे तुम्हाला समजलं आहे. आता हे राईट डाऊन करून घ्या व्यवस्थित. सेकंड नंबरचा क्वेश्चन, मग थर्ड नंबरचा क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर थर्ड. Distance AB is equal to 16, distance CA is equal to 9, distance BC is equal to 7. आता बघा हा कोलिनियर पॉइंट येईल की नाही हे तुम्हाला असं बरोबर समजून जाईल. हा पॉइंट सोडून या दोघांना ऍड करायचं. जर इक्वल असेल तर कोलिनियर, जर इक्वल नसेल तर नॉट कोलिनियर. सगळ्यात सिंपल आहे. फक्त लिहायची जी मेथड असते स्टेप बाय स्टेप मार्क्स तिला असतात. महत्त्वाचं म्हणजे आता बघा यापैकी सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे? ग्रेटर 16. इथे कसं लिहायचं? आता डिस्टन्स A, B इज इक्वल टू 16. ही आपली झाली पहिली कंडिशन. इथे लिहून घ्यायचं फर्स्ट. आता रिमेनिंग काय काय आहे? डिस्टन्स CA इज इक्वल टू केलं डिस्टन्स C, A इज इक्वल टू 9. सॉरी आपल्याला डायरेक्ट प्लस करायचं आहे, लिहायची आवश्यकता नाही. नंतर डिस्टन्स BC झालं. आता C ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 9 प्लस BC ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 7. आता 9 प्लस 7 किती होता? सांगा बरं. 16 होता की नाही होता? 16 येत असेल याचा आन्सर तर किती आलं? 16. 9 प्लस 7 16. हे किती कंडिशन झाली आपली? सेकंड. आता फ्रॉम 1 and 2 वरून आपण काय प्रूव्ह करू शकतो? हा पॉइंट म्हणजे हे जे पॉइंट आहेत ते कोलिनियर आहेत की नाही आहेत? ऑब्वियसली गोष्ट आहे. जर आन्सर 16 आलेले आहे आणि हा ग्रेटर नंबर पण आपला 16 आहे तर हे काय आहे? कोलिनियर पॉइंट आहे. मग इथे काय लिहायचं? आता आपण हे जे पॉइंट आहेत आपण हे लिहून घ्यायचे आहेत. बघा आता याच्यामध्ये पहिले ग्रेटर नंबर लिहायचा. डिस्टन्स A, B इज कोलिनियर. दुसरे पॉइंट कुठले आहेत? C, A and प्लस डिस्टन्स कुठले आपलं B and C. B, C. आता बघा इथे पॉइंट A, B, C, पॉइंट A, B and C आर कोलिनियर पॉइंट्स. कळलं? आता आपल्याला खाली काय लिहायचंय? कुठला पॉइंट मध्ये आहे आणि कुठला पॉइंट बाहेर आहे आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. तर सांगा बरं. द पॉइंट्स इथे मी तुम्हाला पहिले सांगून देते ही एक लाईन काढली आपण. ग्रेटर नंबर मी तुम्हाला आधी पाहायला सांगितलेला आहे. ग्रेटर नंबर बघा A, B. आता काय करणार तुम्ही? A इनिशियल पॉइंट म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंटला लिहायचं B. मग मध्ये काय शिल्लक राहतो? A आणि B जर आपल्याला लिहिला गेला तर मध्ये काय उरेल? फक्त C. म्हणजे आपला हा मधला पॉइंट कुठला असणार आहे? C. जर आपण फाइंड करून दिलं मग आता असायचं द पॉइंट C is between तुम्हाला दिसणार नाही इथे व्यवस्थित सांगितलं तुम्ही. द पॉइंट C is between
A and B. एक्झाम्पल A नंतर C नंतर B. झालं. सेकंड क्वेश्चन आपलं सॉल्व्ह होऊन गेलं. याच्यामध्ये पॉईंट हा कोलिनियर होता आणि आपण तुम्हाला सांगितलं मी पहिले ग्रेटर नंबर असतो ते आजूबाजूला लिहून घ्यायचे आणि रिमेनिंग जो असतो उरलेला तो मध्ये लिहायचा आहे. म्हणजे हा सेकंड क्वेश्चन आपला थर्ड होता का? थर्ड क्वेश्चन आपला सॉल्व्ह झालेला आता फोर्थ बघू आपण. हा क्वेश्चन नंबर 4 आहे. डिस्टन्स LM इज इक्वल टू 11, डिस्टन्स MN इज इक्वल टू 12 आणि डिस्टन्स NN इज इक्वल टू 8. आता बघा ग्रेटर नंबर कुठला दिसतोय तुम्हाला यामध्ये? डिस्टन्स L, M इज इक्वल टू 11. हे आपली फर्स्ट कंडिशन झाली. आता रिमेनिंग जे आहे त्या दोघांना आपण ऍड करून घेऊ. मग आता बघा डिस्टन्स MN प्लस डिस्टन्स N, L. आता MN ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 12 प्लस डिस्टन्स NN ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 8 प्लस 12 किती होता? 12 प्लस 8 किती होईल? 20. ही कंडिशन सेकंड. आता फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, आता तुम्हाला याच्यामध्ये कंडिशन फर्स्ट आणि सेकंड वरून काय लक्षात आलं? फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड याच्यावरून काय लक्षात आलं? हे जे पॉइंट आहे हे कोलिनियर पॉइंट नाही. मग आता लिहायचं कसं? डिस्टन्स मोठा डिस्टन्स पहिले चेक करायचा, ग्रेटर नंबर बघायचा. डिस्टन्स L, M इज नॉट कोलिनियर. कोणाला कोलिनियर नाही तो? डिस्टन्स MN प्लस डिस्टन्स NL ला. मग आता याच्यामध्ये काय करायचं? हे जे आहेत हे आपण रफ करून टाकू. इथे काय लिहायचं आपण? L, M and NR